नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये अखेर नंदिनी प्रेग्नेंट असल्यामुळेच तिला चक्कर आले आहे असा डॉक्टर कुलकर्णी यांनी खुलासा करताच पुन्हा एकदा खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे। तर आता त्याचं असं झालेलं असतं की नंदिनी पार्थ आणि मानिनी सोबत बोलत असताना नंदिनीला अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध होऊन खाली कोसळलेली असते। त्यामुळेच घाबरलेली मानिनी नंदिनीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण नंदिनी काही केला तिला रिस्पॉन्स देत नसते। नंतर मानिनी आर्याला फोन लावते, पण तिचा सुद्धा फोन एंगेज येत असतो। त्यामुळे आता मानिनी तिच्या ओळखीच्याच म्हणजेच जवळच्याच डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना फोन लावून ताबडतोब बोलावून घेतात। तेवढ्यात पार्थने पण हा घडला प्रसंग जीवाला फोनवर सांगून ताबडतोब घरी यायला सांगितलेलं असतं। त्यामुळे घाबरलेला जीवा पार्थला म्हणतो की हो दादा, मी आर्याला घेऊन पटकन घरी येतोय। तेव्हा पार्थ म्हणतो हो लवकर ये। तोपर्यंत आईने तिच्या ओळखीच्या डॉक्टरांना घरी बोलावलंय। तर आता पार्थ असे म्हणतात, जीवा मात्र प्रचंड घाबरतो, कारण जर ते डॉक्टरांनी नंदिनीला चेक करताच ती प्रेग्नेंट नाही असं सांगितलं तर खूपच मोठा गोळ होईल। त्यामुळे जीवा याबद्दल आर्याला सांगून दोघेही पटकन घरी येऊन पाहतात तर समोर डॉक्टर कुलकर्णी नंदिनीच्या हाताची नाडी चेक करत असतात। तेवढ्यात आर्या त्यांना थांबवत म्हणते की 1 मिनिट डॉक्टर। तेव्हा मानिनी आर्याला म्हणते की अगं आर्या, असं काय करतेस? नंदिनी बेशुद्ध पडलीये आणि तू त्यांना का थांबवतेस? त्यांना त्यांची ट्रीटमेंट करू दे, त्या सुद्धा एक नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत असे म्हणून मानिनी त्या डॉक्टरांना नंदिनीचे चेकअप करायला सांगतात। तर आता इकडे जीवाला तर प्रचंड घाम फुटलेला असतो। तेव्हा त्या डॉक्टर कुलकर्णी नंदिनीची नाडी चेक करत म्हणतात की विशेष असं काही नाही, त्यांना आता 5वा महिना सुरू झाल्यामुळेच त्यांना असं झालंय। इथून पुढे तुम्हाला त्यांची खूपच विशेष काळजी घ्यावी लागेल। हे ऐकून जीवाला तर रडावं की हसावं हे सुचतच नसतं, पण इकडे आर्याला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण आता डॉक्टर कुलकर्णी यांनी नंदिनी खरोखरच प्रेग्नेंट असल्याचं सांगितल्यामुळे जीवा आता माझ्यापासून दूर जाणार हे आर्याला खटकलेलं असतं। पण डॉक्टर कुलकर्णी यांनी पार्थ आणि मानिनी समोर नंदिनी खरोखरच प्रेग्नेंट आहे असं खोटं सांगून त्या दोघांची दिशाभूल कशामुळे केली आहे हे आता मालिकेमध्ये पुढील काही भागांमध्ये पाहणं खूपच रंजक ठरणार आहे।